गोगामल वन्यजीव विभाग चिखलदरा अंतर्गत खोंगाडा वर्तुळातील धामणीखेडा बीट कंपार्टमेंट नंबर 944 मध्ये गस्ती करत असताना मंगळवार दिनांक 2/9/2025 रोजी संध्याकाळी अंदाजे 7 वाजेच्या दरम्यान तारूबांधा येथील वनमजूर प्रेम मुन्ना कासदेकर वय वर्ष 30 याला वाघानं जंगलात गस्ती करत असताना अचानकपणे हल्ला करून ठार केले। सोबत असलेला आकाश कासदेकर हा सुदैवानं बचावला। गोगामल वन्यजीव विभाग चिखलदरा अंतर्गत खोंगडा वर्तुळात राजदेव बाबा कॅम्प आहे। या कॅम्पवरून संपूर्ण जंगलाची पाहणी करण्यासाठी वनरक्षक व वनमजूर मुक्कामी राहतात। प्रेम मुन्ना कासदेकर व आकाश दयाराम कासदेकर हे दोघे रोजंदारी वनमजूर राजदेव बाबा कॅम्पवर 3 महिन्यापासून रोजंदारी वनमजूर म्हणून कामाला होते। दिनांक 2 सप्टेंबर रोजी मंगळवारी दोघेही धामणीखेडा बीट कंपार्टमेंट नंबर 944 मध्ये गस्ती करण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून गेले होते। दिवसभर त्यांनी कालीकुंडी कॅम्प तसेच धामणीखेडा बीटची पाहणी केली। संध्याकाळच्या वेळेला ते पुन्हा आपल्या निवासस्थानी राजदेव बाबा बीटकडे प्रेम व आकाश एकामागून एक बोलत चालत असताना काही अंतर पार केल्यानं प्रेमच्या मागून आवाज येणं बंद झालं। तेव्हा आकाश मागे वळून पाहतो तर प्रेम रस्त्यावर दिसलाच नाही। आकाशनं प्रेमला मोठमोठ्यानं आवाज दिला, इकडं तिकडं शोधलं तरी प्रेम दिसलाच नाही। त्यामुळे प्रेमनं अंधार पडल्यावर काहीच दिसेनासं झालं म्हणून राजदेव बाबा कॅम्पकडे धावत सुटला व कॅम्पवर पोहोचून वनरक्षक व वरिष्ठांना या घटनेची हकीकत कळवली। त्यावेळी रात्रीचे 11 वाजले होते। काळाकुट्ट अंधार, रात्र व पाऊस सुरू होता। रात्री 11 वाजताच्या दरम्यान वन विभागात वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी असे 2 ते 3 डझन कर्मचारी प्रेमच्या शोधार्थ निघाले। रात्रभर शोध मोहीम चालवली तरी आकाश रात्रीला सापडला नाही। पुन्हा 3 सप्टेंबर बुधवार रोजी सकाळपासून वन कर्मचारी तसेच चिखलदरा पोलिसांनी शोध मोहीम आरंभली असता प्रेम कासदेकर याचा मृतदेह एका झुडपात आढळून आला। त्यावेळी त्याच्या शरीरावर वाघानं ओरबाडलेलं निशाण तसेच एक हात नसल्याचं दिसून आले। सदर मृतदेह हा कंपार्टमेंट 944 मध्ये आढळून आला असून तो वन मजुराच्या सहाय्यानं मुख्य रस्त्यावर आणण्यात आला व शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय अचलपूर इथं नेण्यात आला। यावेळी वन विभागाच्या सहाय्यक वनरक्षक पराची उर्डे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर उपस्थित होते। यावेळी तारूबांधा गावातील संपूर्ण गावकरी तिथं हजर होते। त्यांच्याकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली असून वन विभागानं गावकऱ्यांना लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिलंय।